हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 23. या आधीचे आणि नंतरचे प्रॉब्लेम सेटसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट इज 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन्स गिवन बिलो. खाली काही कलेक्शन्स दिलेले आहेत वस्तूंचे. म्हणजे फर्स्ट बघा 15 पेन्सिल्स दिलेले आहे, म्हणजे 15 पेन्सिलींचं कलेक्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 21 बलून्स असे वेगवेगळे आपल्याला कलेक्शन दिलेले आहेत. तर त्याचं 1/3 ऑफ तेवढं किती होतं हे काढायचं आहे. तुम्हाला एक ट्रिक देते. ज्या वेळेला ऑफ ऑपरेशन दिलेलं असेल तिथे आपल्याला करायचे मल्टिप्लिकेशन. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. 15 पेन्सिल्स. ठीक आहे, 15 पेन्सिल्स आहे, तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणून आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. 1/3 मल्टिप्लाय बाय 15 बरोबर. म्हणजे 15 पेन्सिल्सचं आपल्याला काढायचं आहे 1/3 पार्ट. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार, मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय ज्या वेळेला असेल त्यावेळेला क्रॉसमध्ये जो नंबर असतो तो डिवाइड असतो. म्हणजे आता 1/2 आहे मल्टिप्लाय बाय 5/2. समजा असं दिलेलं असेल तर समोरासमोरील अंक जे असतात ते एकमेकांना मल्टिप्लाय असतात, पण जे क्रॉसमध्ये असतात ते एकमेकांना डिवाइड असतं, हे लक्षात ठेवा. आणि ज्या नंबरच्या खाली इथे अपॉनला कुठला डिनॉमिनेटर आहे का, नाही, त्यावेळेला 1 कन्सिडर करायचा आहे. मग इथे 15 आणि 3 हे क्रॉसमध्ये आहेत, म्हणजे एकमेकांना डिवाइड आहेत. 3च्या टेबलमध्ये 15 येतो का? हो. किती नंबरला? 5. 3 1 जा 3, 3 5 जा 15. ठीक आहे, म्हणजे इथे आन्सर 5 आलेला आहे. इथे 1 मल्टिप्लाय बाय 5 इज 5 आणि अपॉनला 1 आहे इकडे. 1 मल्टिप्लाय बाय 1 काय येईल? 1च येईल. तर आन्सर आलेला आहे 5 पेन्सिल्स. ठीक आहे, तर 5 पेन्सिल्सचं कलेक्शन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करूया. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय 21 बलून्स. ठीक आहे, तर 1/3 ऑफ बघा, 1/3 ऑफ 21 बलून्स आपल्याला काढायचंय. तर काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार. 1/3 मल्टिप्लाय बाय 21. 3 1 जा 3 7 जा 21. ठीक आहे, मग 7 आला इकडे. 7 मल्टिप्लाय बाय 1 इज 7 आणि खाली 1 मल्टिप्लाय बाय 1 खाली लिहिला नाही तरी चालतो. म्हणजे 7 बलून्स जे आहे ते कलेक्शन झालेलं आहे. क्लिअर आहे? थर्ड क्वेश्चन बघा आपण काय दिलाय, 9 चिल्ड्रन्स. ठीक आहे, मग 1/3 ऑफ 9 चिल्ड्रन्स म्हणजे 9 मुलांचे 1/3 किती होता हे आपल्याला विचारलंय. मग काय करणार आपण, मल्टिप्लाय. ऑफ ऑपरेशन आलं म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 9. 3 1 जा 3 3 जा 9. काय आलं आन्सर, 3 चिल्ड्रन्स. ठीक आहे, तर आलंय आपलं आन्सर 3 चिल्ड्रन्स. नेक्स्ट बघा फोर्थ काय विचारलं आपल्याला, 18 बुक. 1/3 ऑफ 18 बुक्स. 18 पुस्तकांचे 1/3 किती होतात हे आपल्याला विचारलंय. मग 1/3 मल्टिप्लाय बाय 18 बरोबर. 3 1 जा 3 3 6 जा 18 म्हणजे 6 बुक्स आपलं आन्सर आलेलं आहे. समजलंय? नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. जसं आपल्याला 1/3 विचारलेलं होतं त्याचप्रमाणे 1/5 विचारलंय. मग फर्स्ट काय दिलंय, 1/5 ऑफ 20 रुपीज. 20 रुपयाचं 1/5 विचारलेलं आहे. मग काय करणार, 1/5 मल्टिप्लाय बाय 20. 5 1 जा 5 4 जा 20 म्हणजे काय आला आन्सर, 4 रुपीज. समजलंय? नेक्स्ट बघा 30 किलोमीटर्स. 1/5 ऑफ 30 किलोमीटर्स. सेकंड क्वेश्चन होता आपला. 1/5 मल्टिप्लाय बाय 30. 5 1 जा 5 5
6 जा 30 म्हणजे 6 किलोमीटर्स आपला आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. 1/5 ऑफ 15 लिटर्स. ठीक आहे, 15 लिटरचे 1/5 किती होता असा त्याचा अर्थ झाला. मग आपण काय करणार, 1/5 ऑफच्या जागी मल्टिप्लाय 15. 5 1 जा 5 3 जा 15. काय आन्सर 3 लिटर्स. ठीक आहे, 3 लिटर्स आपला आन्सर आलाय. लास्ट बघा फोर्थ काय विचारलंय. 1/5 ऑफ 25 सेंटीमीटर. ठीक आहे, मग काय करणार, 1/5 मल्टिप्लाय बाय 25. बरोबर 1/5 मल्टिप्लाय बाय 25. 5 1 जा 5 5 जा 25. म्हणजे 5 सेंटीमीटर हे आपलं आन्सर आलेलं आहे. समजलंय. हो. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा काय विचारलाय. फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन. आपल्याला काही गिवन फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. हे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि त्यांचा पार्ट ऑफ म्हणजे ऑफ देऊन नंबर दिलाय, तेवढा पार्ट किती नंबर येतो हे आपल्याला काढायला लावलंय. जसं आपण अगोदर काढलं त्याचप्रमाणे. मग काय 2/3 ऑफ 30. ऑफ ऑपरेशन आलं म्हणजे काय सांगितलंय करायला, मल्टिप्लाय बाय 30. आता इथे 3 1 जा 0 ॲज इट इज. वरती 2 आणि 10 आहे म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 10 काय येणार 20. तर फर्स्ट आन्सर आलाय आपला 20. बघा काय केलं, हे क्रॉसमध्ये होते म्हणजे एकमेकांना डिवाइड आहेत म्हणजे 3च्या टेबलमध्ये 30 येतो. 3 10 चा 30. हा 10 आहे वरती, इकडे 2 आहे. हे समोरासमोर आहेत. मल्टिप्लिकेशनच्या वेळेला जेव्हा समोरासमोर असतात त्यावेळेला आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. न्यूमरेटर्स जर समोरासमोर आहेत तर मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय करून आपला आन्सर आलाय 20. नेक्स्ट बघा काय 7/11 ऑफ 22. ठीक आहे, मग 7 ला काय करणार अपॉन 11 मल्टिप्लाय बाय 22. 11 1 जा 11 2 जा 22. वरती काय आहे 7 आणि 2 त्यांचं केलं आपण मल्टिप्लिकेशन. आन्सर आला आहे आपलं 14. बरोबर 14 आपलं आन्सर आलंय. नेक्स्ट थर्ड बघा 3/8 ऑफ 64. ठीक आहे, ऑफ ऑपरेशन राहिल्यावर आपण काय करतो, मल्टिप्लाय. म्हणून मल्टिप्लाय 8 1 जा 8 जा 64. आता इथे 3 आणि 8 आहेत. ठीक आहे, मग त्यांना आपण केलं मल्टिप्लाय. 3 8 जा 24 म्हणून आपला आन्सर आलेला आहे 24. आता लास्ट बघा काय दिलं आपल्याला 5/13. ठीक आहे, 5/13 ऑफ 65. 65 चा 5/13 पार्ट काढायचा आहे. मग काय करणार मल्टिप्लाय 65. बघा म्हणून सांगते टेबल लर्न पाहिजे. टेबल लर्न असतील तर नंबर्स बघून कळेल की हा त्या टेबलमध्ये येतो की नाही येत. तर 13च्या टेबलमध्ये 65 येतो का, किती नंबरला 5. बरोबर 13 1 जा 13 13 5 जा 65. मग 5 मल्टिप्लाय बाय 5 इज 25. आपला आलेला आहे आन्सर 25. तर हे होते आपले 3 क्वेश्चन्स प्रॉब्लेम सेट नंबर 23 चे. नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा बघा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या अदर्स चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.